विधान परिषद निवडणुकीमध्ये सूचकाच्या आक्षेपानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसचा अर्ज बाद झाला। अशातच काँग्रेस आज जिल्हाधिकारी कार्यालयातून कागदपत्रांच्या नकला काढून उच्च न्यायालयामध्ये याचिका करणार आहे। यापूर्वीच्या न्यायालयाच्या याचिकांच्या निकालांचे दाखले घेऊन काँग्रेस न्यायालयामध्ये धाव घेते आहे। यामध्ये जिल्हाधिकारी शासनाच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे निकाल आमच्या विरोधात गेला असल्याचं काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर सांगतात। तर आपली सही खरी आहे की नाही हे न्यायालय ठरवेल। मी कुठल्याही चौकशीला आणि न्यायालयापुढे सामोरं जायला तयार आहे असं सूचक म्हणून सही करणारे आणि सही केल्याचं नाकारणारे नागेश भोसले सांगताना दिसतात। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या छाननीनंतर सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार आणि सूचकाचा हाय व्होल्टेज ड्रामा अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय। सकाळी मला 8:20 फोन केलता की सूचकून माझी घरी येऊन सही घेऊन जा म्हणून, आणि त्यानंतर मी 10:20 त्यांच्या घरी जाऊन सूचकून त्यांची सही घेतलेली आहे। त्यांची आत्ता सही ॲफिडेविट सही काय सांगतात तुम्हाला? 3 लोकांचा मला दबाव आहे आणि मी कोण तुम्हाला दबाव टाकते तर प्रत्यक्ष तूही आपण चर्चा करून तुला सांगतो मी काय झालं ते। हां, आता आपण काय बाजू मांडले ते सांग। मी आता कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही त्याचं सहीचं व्हेरिफिकेशन करा। दोन्ही सही एकच आहेत, परंतु उमेदवाराने ॲफिडेविट सूचकाने ॲफिडेविट दिल्यामुळं कलेक्टर साहेबांनी हिअरिंग घेतलं, त्या बाबतीतलं आमचं म्हणणं ऐकून घेतलं। मी त्यांना सांगितलं काका 25 वर्ष झालं आपण दोघं एकत्र एका संस्थेत काम करतोय, परंतु असं त्यांच्याबरोबर 20-25 लोक मागं पुढं आहेत त्यांच्या, इतका त्यांच्यावर दबाव आहे। त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की हे इलेक्शन रद्द करून हे जे पूर्ण प्रक्रिया परत नव्याने सुरू करण्यात यावी। त्याला मी कधी सामोरं जायला तयार आहे। माझी सही असेल, कोर्ट ठरवलं ना सही माझी का कोणाची, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलंय की काय म्हणले जिल्हाधिकारी? जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं बघितलं, सही टॅली केली, त्या सहीमध्ये आणि ह्या सहीमध्ये फरक आहे। ॲफिडेविट केलेली सही बरोबर आहे। दरम्यान सोलापुरात अर्ज बाद करण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। भारतीय जनता पक्षाने हा खेळलेला कुठील डाव आहे आणि त्यांचा अर्ज बाद करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा ही तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि एकत्रित सरकारने चालवलेली आहे, स्पष्ट होत आहे। सामाजिक न्यायाची भूमिका ठेवत असताना आम्ही एका विशिष्ट मागासलेल्या ओबीसी समाजाच्या, भटक्या विमुक्त जाती समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि ती उमेदवारी दिल्यानंतर असा घात करणे म्हणजे हा फत्तेपूरकरांचाच नव्हे तर लोकशाहीचा आणि फत्तेपूरकर जी ज्या समाजातून येतात त्यांचा आणि मागासवर्गीयांचा देखील अपमान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।